हळूहळू राजांचे शंभूराजे मोठे व्हायला लागले. काहीच वेळ घेतो, 10 ते 15 मिनिटं. शंभूराजांची शमशेर म्हणजे स्वराज्याची शमशेर. पण त्यावेळी औरंगजेबाचा वाढदिवस, औरंगजेबाचा सुद्धा हॅपी बर्थडे, त्या पण बेण्याचा तिकडे वाढदिवस. राजे निघाले, एसटी नव्हती, हाफ तिकीट नव्हतं, घोड्यावरनं बसून जायला लागायचं. सोबत घेतलंय शंभूराजांना. आग्र्याला महाराष्ट्रातनं जायचं म्हणलं तर कमीत कमी 3 महिने लागतात घोड्यावरती बसून. कधी प्रश्न पडलाय आंबेगावकर, पडतो का कधी प्रश्न की जाताना बाप लेक वाटेत काहीतरी बोलले असतील, की काहीतरी बोलले असतील? काय म्हणले असतील शिवाजीराजे शंभूराजांना? शंभूराजे, आंबेगावला 2 BHK घेऊन ठेवलं आणि तू येसुबाई निवांत राहा. काय सांगितलं का? सांगितलंय चाकण साईडला 2 एकर घेऊन ठेवले, ऊस लावून मोकळा हो. सांगितलंय एका बापानं. शंभूराजे आतापर्यंत सैनिक छातडावरती वार करत होतं. शंभूराजे इथून पुढं तुमच्यावरती पाठीवरती सुद्धा वार केले जाणार आहेत. पाठ भक्कम करा. कायम बघा, शिवाजीराजांच्या एका हातात तलवार असते आणि एका हातात ढाल असते, पण शंभूराजांच्या पाठीवरती ढाल असते आणि हातात तलवार असते. दोन्ही बापलेक औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि औरंगजेबानं झरी चाल टाकली. दोन्ही राजाला पाठीमागे उभा केलं. सह्याद्रीचा नरसिंह खवळला, आमची बदनामी. अरे ज्यांना आम्ही आसमान दाखवलं आमच्या पुढे उभे आणि आम्हाला पाठीमागे. महाराजांनी मनसबदारी फेकल्या, राजे निघून गेले. अरे आतापर्यंत आलमगीर औरंगजेब ह्याचा पण असा कोणी केला नव्हता. जगात औरंगजेबाचा अपमान फक्त एकाच राजानं केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज. एक चरित्र शिकवते, एक चरित्र शिकवते, जोपर्यंत समोरचा आपल्याला मान देतोय तोपर्यंत त्याच्याशी मानानं वागायचं. पण जर समोरच्यानं आपल्याला बेदखल केलं तर त्याला त्याची काय असेल ती मान कापून अवकात दाखवायची. शिवरायांचं चरित्र तुम्हाला आम्हाला शिकवतं. त्यावेळी औरंगजेबानं राजांना कैद केलं. आता काय सांगतोय कान देऊन ऐका. तेव्हापासनं कान देऊन ऐका. तेव्हापासनं शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. तह केलाय, किल्ले दिलेत, पण राजे कधी गेले नाहीत. पण शिवरायांच्या प्रतिनिधी म्हणून 9 वर्षाचे शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. तरी औरंगजेबाचा एक हत्ती होता आणि तो हत्ती शंभूराजांना 9 वर्षाच्या फार आवडलेला. त्या हत्तीला घ्यायचे, सगळ्या गल्लीतनं फिरायचे. या 9 वर्षाच्या पोराची चेष्टा करावी म्हणून औरंगजेबानं शंभूराजांना बोलावणं धाडलं. शंभूराजे स्वराज्याचा छावा 9 वर्षाचा औरंगजेबाच्या समोरून उभा राहिला. औरंगजेब एक प्रश्न विचारतोय, कान देऊन ऐका. काय विचारतोय? किल्ले दिले, तह केलाय, आणि त्यावेळी विचारतोय, शंभूराजे हे मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो. इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? काय प्रश्न विचारलाय एवढे शंभूराजांना. शंभूराजे हे मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब हे तो जानवर है, हे औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे समय सूचकता दाखवणं काय असतं हे शंभूराजांनी औरंगजेबाला सांगितलं. आणि दुसरा प्रश्न विचारलोय औरंगजेबानं, शंभूराजे हमने सुना है तुम्ही उत्तम मल्लविद्या खेळता, मग माझ्याकडे एवढे नामवंत पैलवान आहेत,
माझ्या एका पैलवानासोबत तुम्ही कुस्ती खेळाल का? आणि शंभू राजा समोर गेला, पैलवानांकडे बघितलं आणि औरंगजेबाला म्हणतोय, औरंगजेब, तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही पैलवान शिल्लक नाही. सबब हे पुण्याचं, या महाराष्ट्राचं पाणी होतं. तेव्हापासून शंभू राजांची शमशेर म्हणजे स्वराज्याची शमशेर. अरे शंभूराजे कोणाला म्हटलं जायचं? जगात पहिल्यांदा आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी, ही बंद पडलेली वारी चालू करणारा राजा म्हणजे शंभू राजा. जगात पहिल्यांदा पाषाणकोटच्या लढाईमध्ये जळक्या बाणांपासून संरक्षण व्हावं यासाठी बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी. जगात पहिल्यांदा तब्बल 16 भाषा बोलणारा राजा म्हणजे संभाजी. जगात 120 लढाई करून एकाही लढाईत पराभूत न होणारा, गिनीश बुकला नोंद असणारा राजा म्हणजे संभाजी. जगात सगळ्यात जास्त वेगवानपणे घोडा पळवणारा आणि पळत्या घोड्याला डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत रणांगणावरती गर करणार फिरवणारा राजा म्हणजे संभाजी. अरे संभाजी म्हणजे काय? तर स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी, जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं, तया नाव आहे संभाजी राजे, तया नाव आहे संभाजी राजे. या शंभू राजेने तुम्हाला आम्हाला बलिदान देऊन हिंदू धर्म कसा राखावा आणि वाचावा हे शिकवलं. संगमेश्वर मध्ये मुकरब खानानं शंभू राजांना कैद केलं, मालोजी बाबा सोबत आणि सोबत संताजी. मालोजी बाबा सांगतात, राजा निघा, नावडी जवळ करा राज. पण गनिमाने डाव साधला आणि शंभू राजा पकडण्यासाठी गनिमाने शंभू राजाला गोळपा केला. शंभू राजांनी संताजीला बोलवलं, संताजी पाखऱ्या नावाचा घोडा घे, घोड्यावरती बस, लवकरात लवकर रायगड गाठ आणि जाऊन सांग शंभू राजा गिरफ्तार केलाय. संताजी म्हणाले, नाही राज, आदेश देतोय, निघ. संताजीनं जाताना राजाला बघितलं, शंभू राजाने गळ्यातली कवड्याची माळ काढली, संताजीच्या हातात दिली आणि पाखऱ्या नावाचा घोडा दिला. घोडा शंभू राजांचा घोडा जायला तयार नव्हता. अरे कसं जाऊ राजाला एकटा सोडून? आयुष्यभर राजा दिमागात बसला फिरला माझ्या अंगावरती, एक क्षण माझ्याशिवाय राहिला नाही, आता कसं जाऊ? राजासाठी वाऱ्याच्या वेगानं पळत होता. इतिहास सांगतोय, आजपर्यंत अनेक योद्ध्यांनी अनेक घोडे पळवले, पण त्या काळात शंभू राजांना वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त पळणारा घोडा म्हणून इतिहासानं शंभू राजांच्या पाखऱ्या घोड्याची नोंद घेतली. शंभू राजांचा घोडा पळत होता, पाठीमाग राजा पकडलेला बघत होता. नावडी नदीला मुकरब खानाचा सेनासागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी आणि ठरलं एकच पर्याय, लढून मारा नाहीतर पाया पडून शरणागती पत्करा. आज जे नावापुढे शिंदे, पाटील, देशमुख, भोसले लावतो ना, संभाजी राजाची पुण्य आहे. जर राजा पाया पडला असता तर नावापुढे सगळी खानावळीच लागली असती. सुदर्शन खान, शुभम मौलानी अभिमानानं मिरवतो ना, संभाजी राजाच्या तलवारीचं बलिदानाचं हे आपल्याला दिलेलं प्रमाण आहे. दोर आणले, साखळदंड आणले,